निजाम आणि इंग्रजांचं सरकार बरं होतं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। निवडणुकांमध्ये हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे अशा वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर मात्र देशातल्या उद्योगपतींच्या फायद्याचे धोरण राबवायचे। या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही सुद्धा रस्त्यावर येण्याची तयारी ठेवा। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। मग आपण कोणाचे वंदावा लागलो पावले? यांना डोक्यावर आपटिलं पाहिजे। कोणी मागणी केली आहे समृद्धी मार्गाची? कशाला पाहिजे समृद्धी? हाच मार्ग चांगला करा ना। कोणाच्या गरजेसाठी हे उपयोग चालू आहेत राज्यामध्ये? शक्ती मार्ग, समृद्धी मार्ग, वेगवेगळे नाव द्यायचे। नमस्कार मित्रांनो, जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी गत 40 दिवसांपासून देवमूर्ती येथे आंदोलन सुरू आहे। 40 दिवसापासून प्रशासनाने साधी दखल सुद्धा घेतली नाही, म्हणून आता प्रशासनाचे कान उघडण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी स्वरूप तीव्र करत रास्ता रोकोमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे। येणाऱ्या काळात वेगवेगळ्या गावांमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे। आज रास्ता रोको झाला आणि प्रशासन अचानकच खळबळून जागं झालं। जे 40 दिवसापासून झोपलेलं होतं, साधं डोकावून जे प्रशासनाने जिथं बघितलं नाही, आज अचानक खडबडून जागं झालं। याच्यापेक्षाही भावना त्यांच्या तीव्र आहेत। येणाऱ्या काळात ते काय भूमिका घेणार हे आपण जाणून घेऊया। इथं रास्ता रोकोच्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भेट देण्यासाठी आलेले आपण जाणून घेऊया। साहेब, तुम्ही आज भेट देण्यासाठी इथं आलेले आहे। गत 40 दिवसापासून अद्याप तोडगा सुद्धा काढला आलेला नाही, साधी विचारपूस करण्यात येत नाही। जे हे एकाधिकारशाही सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? मी खरं तर ही माझी पहिली भेट नाही। या आंदोलनाला मला वाटतं माझ्या 3-4 वेळेस भेटी झाल्या आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना घेऊन सुद्धा मी आंदोलनस्थळी गेलो होतो। पण आजच्या या रास्ता रोकोला या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली। मला असं वाटतं की निजाम आणि इंग्रजांचं सरकार बरं होतं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्या काळामध्ये जनतेवर खूप मोठा अन्याय केला जात होता। वेगवेगळ्या प्रकारचे कर आणि या कराच्या माध्यमातून जनतेवर अन्याय करण्याचं काम सरकार करत होतं। पण आता तर शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी दादागिरी करून त्यांना योग्य मोबदला न देता संपादन करण्याचं जे सरकारचं धोरण आहे हे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय करणारं धोरण आहे। निवडणुकांमध्ये हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे अशा वल्गना करायच्या आणि प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर मात्र देशातल्या उद्योगपतींच्या फायद्याचे धोरण राबवायचे। असं हे जे धोरण सरकारचं आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। आणि मला वाटतं राज्यामध्ये 40 दिवस सातत्य ठेवून होणारं हे आंदोलन हे जालना जिल्ह्यातलं पहिलं आंदोलन असावं। ज्यांच्या जमिनी चालल्या आणि त्यांना योग्य मोबदला आणि भाव मिळत नाही तरी सुद्धा जे यामध्ये सहभागी होत नाहीत त्यांनी या गोष्टीचं नक्की चिंतन केलं पाहिजे। आपुल्या हिता जो असे जागत आहे संतांनी सांगितलेलं आहे। मग आपल्या हितासाठी जर आपण जागृत राहायचं नाही आणि आपण काय मग दुसऱ्यांना काहीतरी बोलायचं असं चालणार नाही। आपली जमीन आहे, तिला योग्य भाव मिळत नाही। मी आत्ताच सांगितलं, खिशातले 10 रुपये 5 रुपये पडले तर तुम्ही अर्धा तास 5 रुपये शोधता। इथं लाखो रुपयाचं तुमचं नुकसान होत असताना आणि हे आंदोलन आपल्यासाठी आहे, आपल्या जमिनी चालल्या। माझ्या माहितीप्रमाणे या भागातल्या शेकडो लोकांच्या जमिनी गेल्या, पण आंदोलनामध्ये किती दिसतात? 10-5 लोक। म्हणजे हे आंदोलन हे आपल्या भल्याचं आहे। आपल्यावर अन्याय जो सरकारकडनं होत आहे त्याच्या विरोधामध्ये याच्या संदर्भात जे पेटून उठलं पाहिजे ते पेटून लोक उठत नाही। आपल्या हितासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। मी दिलीपजी राठी, आमचे वकील साहेब आणि या सर्वांना जे सहभागी झाले त्यांना खरं तर मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की तुमच्यावर अन्याय व्हायला लागलाय। या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही सुद्धा रस्त्यावर येण्याची तयारी ठेवा। अरे पहिल्यानं आंदोलन काय व्हायचे? लोक जेलमध्ये जायचे। काय होतं जेलमध्ये गेल्यानं? काय होतंय? अरे तुमच्यावर तुम्ही काय म्हणजे काही गुन्हा, असा गुन्हा करून की ज्या गुन्ह्यामुळं तुम्हाला अपमानास्पद वाटेल आणि जेलमध्ये गेले तर मग काहीतरी बाबा ठीक आहे। इथं तर तुमच्या हक्कासाठी, न्यायासाठी तुमची संघर्षाची तयारी असली पाहिजे। आणि म्हणून मी दिलीप राठी साहेबांना धन्यवाद देतो की गेली अनेक दिवसापासून या वकील साहेबांना, रामनगर आमचे कोल्हे महाराज वारकरी संप्रदायातला माणूस आहे साहेब। जसं आपण महाराजांचा उल्लेख केला, जे मागचं इलेक्शन झालं त्या टायमाला संत महंतांनी देखील महायुतीला निवडून देण्यासाठी आवाहन केलं होतं। आज त्याच संत महंतांवर, महाराजांवर देखील ज्यांची गोशाळा आहे त्यांची देखील गायींसाठी ज्यांनी मतं मागितली, आज तरी देखील त्यांना आंदोलन करण्याची वेळ आहे। काय सांगणार याबद्दल तुम्ही? संतांनी सांगितले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। मग आपण कोणाचे वंदावा लागलो पावले? जे बोलतात एक निवडणुकीमध्ये आणि सत्तेत आल्यानंतर दुसरंच वर्तन, म्हणजे हे शेतकऱ्यांवरच नाही अशा विविध घटकांवर अन्याय करण्याचं काम हे जे सरकार करतंय। आणि म्हणून मला वाटतं यांच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे आज समाजाला।
या संतांनी अभंगातून मी कालच्या परवाच्या आम्ही आंदोलन केलं त्यातही सांगितलं की संतांच्या डोक्यामध्ये हा सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार होता. आज सरकारच्या डोक्यामध्ये तो विचार नाही. म्हणून लोकांच्या सुद्धा डोक्यामध्ये या सरकारचा काय विचार, यांना डोक्यावर आपटिलं पाहिजे या अशा सरकारला. अरे तुमच्या हे 2-2 कोटी रुपये एकरच्या जमिनी आणि तुम्हाला 25 लाख रुपये सरकार द्यायला लागले आणि त्याला कोणी मागणी केली आहे समृद्धी मार्गाची? कशाला पाहिजे समृद्धी? हाच मार्ग चांगला करा ना. 3 तासाचा रस्ता इथून फक्त नांदेड या मार्गानं जर हा अत्यंत चांगला केला, याला जर मी म्हणतो ना चौपदरी केलं तर तुम्ही 2 तासात जाता. काही गरज नाही ना. म्हणजे कोणाच्या गरजेसाठी हे उपद्व्याप चालू आहेत राज्यामध्ये? शक्ती मार्ग, समृद्धी मार्ग, वेगवेगळे नावं द्यायचे, पुढच्या म्हणजे काय भविष्याच्या अमुक आणि मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा, असे अत्यंत गोंडस नावं द्यायचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरी हिसकायच्या, ताब्यात घ्यायच्या. गावगुंडापेक्षाही वाईट काम हे सरकारकडून होतंय. याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. एकूणच जसं आपण पाहिलं, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे भास्कर आंबेकर यांनी रास्ता रोको येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि येणाऱ्या काळात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली या उक्तीचा लक्षात घेऊन वापर करावा. जे खरंच तुम्ही जे बोलतात तसं करतात त्यांच्याच पाठीशी उभं राहावं, त्यांनी असं सल्ला देखील दिला आहे. जय जवान, जय शेतकरी एकजुटीचा.